नमस्कार मित्रांनो, सौरभ स्वरा के व्हिडिओज या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सुकन्या समृद्धी योजना का सुरू झाली? सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारने मुलींना उज्ज्वल भविष्यात मदत करण्यासाठी तयार केलेली एक विशेष बचत योजना आहे. ही योजना बेटी बचाव बेटी पढाव म्हणजेच मुलगी वाचवा मुलीला शिक्षित करा या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या योजनेमुळे पालक आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पैसे वाचवू शकतात. या योजनेअंतर्गत बचत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पालक हे खाते भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा काही बँकांमध्ये काढू शकतात. सुरुवातीला बचत सुरू करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये भरावे लागायचे, परंतु आता सरकारने लोकांना फक्त दरवर्षी 250 रुपयापासून सुरुवात करण्याची परवानगी देऊन ते सोपे केले आहे. सुकन्या समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी एक विशेष बचत योजना आहे, जी खाते उघडल्यापासून 21 वर्षापर्यंत असते. त्यानंतर खात्यात जमा झालेले पैसे मुलीला दिले जातात. तुम्हाला या बचत खात्यात ठेवण्याची किमान रक्कम 1000 रुपयेवरून ती आता 250 रुपये केली आहे. मुलींच्या पालकाने ही रक्कम नियमितपणे जमा करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे, अन्यथा ते खाते निष्क्रिय होईल. असे झाल्यास ते थोडे अतिरिक्त शुल्क किंवा किमान रक्कम देऊन पुन्हा खाते उघडू शकतात. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर खाते बंद न केल्यास बँकेच्या नियमानुसार त्यावर व्याज मिळत राहील. जर एखाद्या मुलीने 21 वर्षात होण्यापूर्वीच लग्न केले तर तिचे खाते आपोआपच बंद होईल. खाते 14 वर्षांसाठी पैसे वाचवण्यासाठी आहे आणि त्यानंतरही पैशांवर व्याज मिळेल. 18 वर्षाचे झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी खात्यात किमान 14 वर्षांची बचत असणे आवश्यक आहे. पालक प्रत्येक मुलीसाठी एक खाते उघडू शकतात आणि जर त्यांना जुळी मुले असतील तर दोन्ही मुलींसाठी ते खाते उघडू शकतात. मुलगी 21 वर्षाची होण्यापूर्वी तिच्या खात्यातून पैसे काढू शकते, परंतु ती किमान 18 वर्षाची असावी. जे काही वाचवले आहे त्यातील अर्धेच ती काढू शकते आणि हा पैसा तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरला जावा. सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे वाचवलेले पैसे आणि 21 वर्षानंतर मिळालेल्या पैशांवर कोणत्याही प्रकारे टॅक्स म्हणजेच कर भरावा लागत नाही. सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता. ही योजना मुलींसाठी आहे आणि मुलगी जन्माला आल्यावर किंवा ती 10 वर्षाची झाल्यावर तुम्ही हे खाते उघडू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक मुलीसाठी फक्त एकच खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी मुलीचे वय 10 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ही योजना पालकांसाठी खूप खर्च न करता त्यांच्या मुलींच्या भविष्यासाठी पैसे वाचवण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे खाते फक्त मुलींनाच असू शकते आणि ते त्यांच्या पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी मुलींच्या नावाने उघडले पाहिजे. सुकन्या समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया. त्यासाठी मुलीचे नाव, बचत खाते उघडणाऱ्या पालकांचे कायदेशीर पालकांचे नाव, चेक किंवा DD क्रमांक आणि तारीख, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र, त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड हे चालतील, वर्तमानातील आणि कायमचा पत्ता, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र. तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तो मिळवू शकतात. त्यानंतर वरील प्रमाणे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्जाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी आणि कागदपत्रांसह अर्ज हा बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा. सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. ज्या नागरिकांना त्यांच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेसाठी बचत खाते हे उघडायचे आहे तर त्यांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. मुलीचे जन्म प्रमाणपत्र. पालकांनी किंवा कायदेशीर पालकांनी संबंधित मुलीच्या जन्माचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. हे जन्म प्रमाणपत्र मुलीचा जन्म झालेल्या रुग्णालयातून किंवा सरकारी एजन्सीमार्फत मिळू शकते. पालक किंवा कायदेशीर पालकांचा पत्ता पुरावा.
मुलींसाठी हे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांनी खाते उघडण्यासाठी त्यांच्या वास्तव्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे. हा पुरावा खालीलप्रमाणे असू शकतो: पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल किंवा टेलिफोन बिल, आधार कार्ड. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.